आता कोठे धावे तुमचे चरण देखिलिया भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलालंकांग तेजोधिकामोदिवरं खलानी शवाददारणदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राण शरीरं पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारपदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं विठ्ठल आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिलिया भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील
भूपाळ या प्रकरणातील अत्यंत उत्कृष्ट चिंतनीय अभंग आजच्या भक्तिसेवेसाठी निवडलाय. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भगवंताचे चरण पाहिल्यानंतर त्यांच्या जीवनात जो जो काही पारमार्थिक अनुभव आला तो सर्व अनुभव समाजाच्या समोर व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल कामकल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय आपणा सर्वांची श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे बाबांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आपणा सर्वांचं श्रद्धास्थान मुळा प्रवरा मैयेच्या पवित्र कुशीमध्ये वसलेलं भगवान संगमेश्वरांच्या या पावन आणि पुनीत दरबारामध्ये आपण प्रत्येक मासिक एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनोत्सव एक दिवसीय कीर्तनोत्सव साजरा करतो. आणि त्यातली त्यात आज विशेषत्वाने भगवान पांडुरंगाची अत्यंत प्रिय असणारी कार्तिक शुद्ध एकादशी आहे. भगवान भक्तांना सूचित करत असताना असा बोध करतात की इतर वेळी तुम्हाला माझ्याकडे येणं शक्य झालं नाही तरी चालेल, पण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग. आणि अत्यंत दिव्य अवसर या ठिकाणी कोपरे ग्रामस्थांना मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने ते त्यांचं सुदैव म्हणा की वाडवडिलांची पुण्याई म्हणा, असा सुंदर योग सहजासहजी भेटत नाही. विठाला विठाला आज एकादशीच्या निमित्ताने भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणाच्या प्रती आपल्या अंतःकरणातील असलेली श्रद्धा भावना व्यक्त करण्याच्या हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित उपस्थित आहोत. आजच्या एकादशीचं सर्व जे नियोजन आहे ते आपल्या शेजारच्या गावातील अर्थात कोपरे आणि भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. या कार्यक्रमासाठी ज्यांच्या असण्याची फार आवश्यकता आहे ते आपल्या पंचक्रोशीतील भजनी मंडळ, त्यातली त्यात आदरणीय ज्यांची आपण आत्ताच गोड चाला ऐकली ते शेषराव महाराज जगताप, त्याचप्रमाणे काशीनाथ महाराज पवार, अमोल महाराज जगताप, धनाभाऊ महाराज जगताप, राम महाराज कोळेकर, त्याचप्रमाणे विनेकरी आजचे सुदामदेवा जगताप आपल्या संस्थांवर गेल्या 8-15 दिवसांपासून ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यासाठी पाठांतर करण्यासाठी उपस्थित असणारे साधक गोकुळ महाराज, त्याचप्रमाणे धोंडीभाऊ महाराज, इकडची सगळी महाराज आणि सयाजी काका जगताप, मृदंगाचार्य किरण महाराज, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य राजाराम बाबा आणि समोर उपस्थित असलेला आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेकडे वळतो. विठाला विठाला संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाचा विचार जर आपण केला तर एकच गोष्ट आपल्या लक्षात येईल, तुमचे चरण देखील या एका पदाभोवती संपूर्ण अभंग फिरतो. तुमचे चरण देखील या परिणाम आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखील या भाग गेला शीन गेला, तुमचे चरण देखील या अवघा झाला आनंद, तुमचे चरण देखील या प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुकासी, तुमचे चरण देखील या तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल गोगे खरे माप. बऱ्यापैकी आपल्या लक्षात आलं असेल, आपण सर्व मंडळी बहुश्रुत आहात. तुमचे चरण देखील या एका पदाभोवती सर्व अभंग फिरतोय. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय
आपल्या जीवनात आलेला पारमार्थिक अनुभव समाजाच्या समोर व्यक्त करतात. जीवनातील अनुभवांचा जर आपण विचार करू गेलो तर मानवी जीवनामध्ये अनुभवाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी जीवनातील अनुभव वजा केले तर जीवन म्हणण्यासाठी आपल्या हाती काहीही शिल्लक राहणार नाही. गणिताच्या भाषेत बोलायचं झालं, मानवी जीवन वजा अनुभव बरोबर शून्य. जीवन 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 आपण जे जे काही म्हणतो, तर अनुभव जर वजा केले तर जीवन म्हणण्यासाठी काहीही आपल्या हाती शिल्लक राहत नाही. विठाला विठाला. आणि म्हणून अनुभवाला मानवी जीवनात अनन्यसाधारण किंमत आहे. हे अनुभव घेत असताना अशी गंमत आहे सज्जनांनो, जेवढे जेवढे अनुभव मानवी जीवनात येत जातात तेवढी प्रगल्भता माणसाच्या जीवनात निर्माण होते, तेवढी उदात्तता मानवी जीवनात निर्माण होते, तेवढी वैचारिक व्यापकता मानवी जीवनात निर्माण होते. पण या सर्वाच्या गाठीशी बुडाशी जर विचार केला तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे अनुभव. आणि म्हणून मानवी जीवनात अनुभवाला फार महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे, जेवढे अनुभव माणसाला येतील तेवढी माणसालाही किंमत येते आणि माणसाच्या शब्दालाही किंमत येते. उदाहरण, पूर्वीचं गावाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे. कुठेतरी गावाच्या कडेला एक वेस असायची. वेशीच्या आत बाहेर कुठेतरी एक मारुतीचं मंदिर असायचं. त्या मारुतीच्या मंदिरासमोर एक पार असायचा, ओटा असायचा. त्याला आपल्या भागात काय म्हणतात? काय म्हणतात? कुचर ओटा. कुचर ओटा म्हणजे रिकाम टेकड्या माणसांची बसण्याची जागा. बरं, तिथं बसून ते काय करतात? गाथेचं पारण करतात, हनुमान चालीसा म्हणतात, की ज्ञानेश्वरी म्हणतात. याची निंदा त्याची टिंगल, याची विडी त्याची काडी, याची तंबाखू त्याचा चुना, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, आम्ही वैकुंठवासी. त्या माणसांच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर त्यांचा जन्मही तिथेच होतो, ते समग्र जीवनही तिथेच जगतात आणि एके दिवशी जातात देखील मारुतीच्या पारावरच. म्हणजे ते मारुतीच्या पाराचे लाईफ मेंबरच बनलेले असतात, पण पार काही सोडायला तयार नाही. मग गंमत अशी आहे, गावात कुणाचंही काही व्हायचं असलं तरी पारावरच्या म्हाताऱ्या माणसांना विचारल्याशिवाय पानही हलत नाही, असा पूर्वीचा काळ होता. हल्ली कोण कुणाची मर्यादा ठेवत नाही. प्रत्येकाला असं वाटतं मीच हुशार आहे. विठाला विठाला. एका माणसाने बैल घ्यायचं ठरवलं. विकणाऱ्या माणसाने सांगितलं, बघ, यातला एक बैल जर तुला घ्यायचा असेल तर 50,000 रुपये मला द्यावे लागतील, आणि जोडी जर घ्यायची असेल तर 1,00,000 रुपये मला द्यावे लागतील. घेणाऱ्या माणसाने ठरवलं, सगळं काही जमण्यासारखं आहे, पण चला पारावरच्या म्हाताऱ्यांना विचारून पाहू. मग येतो पारावर. तात्या, अशी अशी बैलजोडी या विकणाऱ्या माणसाने आणली, यातला एक बैल जर आपल्याला घ्यायचा असेल तर 50,000 रुपये हा माणूस मागतोय, आणि जोडी जर आपल्याला घ्यायची असेल तर 1,00,000 रुपये हा माणूस आपल्याकडे मागतोय. सगळं काही जमण्यासारखं आहे, काय करावं मला काही कळत नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुम्ही जर सांगत असाल बैल घे तर मी बैल घ्यायला तयार आहे, तुम्ही जर म्हणत असाल नको घेऊ तर मी घेणार नाही. मग तात्या देखील आपल्या 80 वर्षाचा शेती जीवनाचा अनुभव काठी टेकवत टेकवत पाराच्या खाली येतात. प्रथम बैलाच्या जवळ आल्यावर पाठीवून थाप टाकतात, त्याचं बाशिंग घालून पाहतात, त्याचे दात मोजून पाहतात, त्याचं शेप पाहतात, खूर पाहतात. सगळं काही पाहून झाल्यानंतर तात्या सांगतात, रामभाऊ, 50 काय 60,000 रुपये जाऊ दे, पण असा जातीवंत बैल तुला शोधूनही सापडणार नाही. तोही सांगतो, तात्या तुम्ही सांगताय तर मी बैल घ्यायला तयार आहे. आता मला सांगा, तात्यांच्या शब्दाला जी किंमत आली, कशामुळे आली? कशामुळे आली? नाही कळालं का? मी अजूनही सांगतो. गावात एखाद्याच्या मुलीचं लग्न जमायचं असेल आणि स्थळ येऊन गेल्यानंतर मुलीच्या बापाला अडचण येते, सगळं काही जमण्यासारखं आहे, पण चला पारावरच्या तात्यांना जाऊन विचारू, तात्या आपल्या ताईसाठी असं असं स्थळ येऊन गेलंय,
सगळं काही जमण्यासारखं आहे, काय करावं मला काही कळत नाही, कारण हा ही बैल 50,000 रुपये मागतोय. आता हुंडा मागत असेल तर बैल म्हणायला हरकत काय, पण आपल्याला द्यायचेही नाही आणि घ्यायचेही नाही. आणि हल्ली तर आता हुंडा मागणाऱ्यांना म्हणू तुम्ही तसेच बसा, विठाला आता सगळं काही जमण्यासारखं आहे, पण तुम्ही सांगाल तरच मी मुलगी द्यायला तयार आहे, तुम्ही नको म्हणाल तर मी मुलगी देणार नाही. मग तात्या देखील आपल्या समग्र जीवनाचा अनुभव एका उपरण्याची गाठ सोडत सोडत विचारतात, मुलगा काय करतो, त्याचं शिक्षण काय झालंय, त्याच्या मामाचं कुळगोत्र काय, त्याला जमीन जुमला आहे की नाही, शेतीवाडी आहे की नाही, नोकरी आहे की नाही, सगळं विचारून झाल्यानंतर तात्या सांगतात, रामभाऊ 50 काय 60,000 रुपये जाऊ दे, पण असा जातीवंत बैल असा जावाई म्हणून मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. तो सांगतो, तात्या तुम्ही सांगताय तर मी मुलगी द्यायला तयार आहे. आता मला सांगा, तात्यांच्या शब्दाला जी किंमत आली, कशामुळे आली? केवळ आणि केवळ तात्यांच्या जीवनातल्या अनुभवामुळे आली. म्हणून मी सांगत होतो, मानवी जीवनामध्ये अनुभवाला अनन्यसाधारण महत्व आहे. विठाला याच्याही पुढे जाऊन जीवन जगत असताना, अनुभव घेत असताना 4 प्रकाराने, दत्तूभाऊ थोडा असं इकडे बसा, तुम्हीच पांगून बसा, सारखा थोडं तिकडं अजून. अनुभव घेत असताना आज थोडं आपल्याला धावत्या वेगात जायचंय बरं, कारण वेळ आपल्याकडे कमी. सुरुवात जरी उशिरा झाली असली तरी दोन्हीपैकी एक वेळ आपण सांभाळण्याचं काम करू. सुरुवात कधी का होईना, पण शेवट वेळेत झाला पाहिजे. विठाला विठाला 4 प्रकाराने जीवनात अनुभव घेतला जातो. एक अनुभवाचा वर्ग असा आहे, स्वतःही घेऊ नये, जगालाही त्याच्याविषयी काही सांगू नये. दुसरा अनुभव आहे, कदाचित स्वतःला अनुभव घेता येत नाही, पण त्याच्याबद्दल इतरांना मात्र काहीतरी सांगावं लागतं. तिसरा अनुभवाचा प्रकार आहे की ज्याचा अनुभव प्रत्येकालाच घ्यावा लागतो, पण याच्याबद्दल बाहेर काहीही सांगता येत नाही. आणि चौथा वर्ग आहे की ज्याचा अनुभव स्वतःही घेतला पाहिजे आणि जगालाही दिला पाहिजे. 4 अनुभवाचे प्रकार. हे जे वरचे 3 अनुभवाचे प्रकार आहेत ते व्यवहारातील आहे, व्यावहारिक आहे. आणि शेवटचा जो अनुभव आहे तो खऱ्या अर्थाने पारमार्थिक अनुभव आहे. याचा अनुभव आपण घेतला पाहिजे, जगालाही दिला पाहिजे. पहिला अनुभवाचा प्रकार, स्वतःही घेऊ नये आणि जगालाही देऊ नये, असा एक अनुभवाचा वर्ग आहे. विष स्वतः घेणं योग्य आहे की दुसऱ्याला पाजणं योग्य आहे? विष माहिती आहे ना तुम्हाला? विषाचा अनुभव स्वतःही घ्यावा की जगाला द्यावा? स्वतःही घेऊ नये आणि इतरांनाही त्याच्याविषयी मार्गदर्शन करू नये. असे जगात पुष्कळ अनुभव आहेत की ज्याचा अनुभव आपणही घेऊ नये आणि जगालाही देऊ नये. उदाहरण दाखल बाजार. बसू द्या त्याला, बसू चेअरमन, बसू द्या त्याला. त्यांचीच गरज आहे. आपल्या आता फ्युजा उडालेल्या आहेत सगळ्या. हळूहळू तरुणांना इकडे आणणं, लहान लेकरांना इकडे आणणं हीच काळाची गरज आहे. आपण निरीक्षण करा, आठवा, आपल्या वाडवडिलांनी आपल्याला परमार्थापर्यंत घेऊन आले म्हणून आज आपण परमार्थात जिवंत आहोत. विठाला अनुभवाचा दुसरा वर्ग. कदाचित काही अनुभव स्वतःला घेता येत नाहीत, पण त्याच्याबद्दल इतरांना मात्र काहीतरी सांगावं लागतं. एक मनुष्य आजारी पडला, डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब काय करावं, मला काही कळत नाही, मळमळतं, कसं तरी होतं, चक्कर येते, काय करावं कळत नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो. डॉक्टर म्हणतात, मी या 4 गोळ्या तुम्हाला बांधून देतो. सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या, सायंकाळी एक घ्या आणि झोपेच्या वेळी एक घ्या. अगदी ठणठणीत व्हाल, काळजी करू नका. आता मला सांगा, डॉक्टरांनी याला ज्या सर्व गोळ्या बांधून दिल्या होत्या त्या सर्व गोळ्या डॉक्टरांनी घेऊन पाहिल्या होत्या का? नाही. म्हणजे डॉक्टरांना त्या गोळीचा अनुभव होता का? नाही. मग डॉक्टरांकडूनच का गोळ्या घेतल्या? याचं कारण असं आहे
प्रत्येक औषधाचा डॉक्टरांना अनुभव घेता येईल, प्रत्यक्ष अनुभव घेता येईल असं नाही, पण शाब्दिक अनुभव डॉक्टरांना आहे म्हणून आपण त्यांच्याकडून गोळ्या घेतो. जर डॉक्टरांना ऍसिडिटी झालीच नाही तर त्यासाठी लागणारी ॲसिलॉक नावाची गोळी घ्यायची गरजच नाही, बरोबर की नाही. काही अनुभव स्वतःला घेता येतातच असं नाही, पण त्याच्याबद्दल इतरांना मात्र काहीतरी सांगावं लागतं. तिसरा अनुभवाचा प्रकार, ज्याचा अनुभव प्रत्येकालाच घरी घ्यावा लागतो, पण याच्याबद्दल बाहेर काहीही सांगता येत नाही. लक्ष द्या, आपला संसाराचा 4 भिंतीच्या आतला अनुभव प्रत्येकालाच घरी ब्रह्मचारी आहात की काय सगळे, घ्यावाच लागतो, पण याच्याबद्दल बाहेर काहीही सांगता येत नाही. आणि सांगण्याचा प्रयत्न केला तर एकदा काय झालं, एका माणसाला त्याच्या बायकोने मारलं. असाच चौरस्त्यावर आला, गावात आला, मंदिरासमोर मोठमोठ्याने ओरडू लागला, अरे मला माझ्या बायकोने मारलं. एक म्हातारा, हे गप्प बस. अहो काय गप्प बस, मला माझ्या बायकोने मारलं. अरे लोक तुला नावं ठेवतील. अहो काय लोक नावं ठेवतील, मला माझ्या बायकोने मारलं. अरे मूर्खा, घरातल्या गोष्टी घरातच ठेवाव्यात, बाहेर सांगू नये. लोकनिंदेला तुला सामोरं जावं लागेल. त्याने सांगितलं, नवी करकरीत कोल्हापुरी चप्पल असली तरी सांगू नये का? बाबाने सांगितलं, बाटाचा बूट असला तरी सांगू नाही. तात्पर्य माझं एवढंच आहे, आपल्या संसाराच्या 4 भिंतीच्या आतले अनुभव प्रत्येकालाच घरी घ्यावे लागतात, पण याच्याबद्दल बाहेर काहीही सांगता येत नाही. आणि अनुभवाचा 4था वर्ग खऱ्या अर्थाने हा आहे पारमार्थिक अनुभव, ज्याचा अनुभव प्रत्येकानेच आपापल्या जीवनात घेतला पाहिजे आणि जगाला देखील दिला पाहिजे. तुकोबाराय बोलतात, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे, किंवा सेवितो हार वाटितो अनिका, सेवितो हार वाटितो अनिका. घ्या रे होऊन का राण घाले, होऊन का राण सेवितो हार. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात, भक्तीच्या द्वारा पारमार्थिक अनुभव जो काही आमच्या जीवनात आला त्याचं सेवन आम्हीही करतो, उपभोग आम्हीही घेतो, वाटितो आणि का, किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. हा पारमार्थिक अनुभव आहे. याचा अनुभव प्रत्येकानेच आपापल्या जीवनात छोट्या मोठ्या फरकाने प्रत्येकाला येतो, पण घेणारा असेल तर. आता ज्याला अनुभव घ्यायचाच नाही त्याला परमार्थात अनुभव मिळत नाही, ही गोष्ट वेगळीच आहे, पण प्रपंचात देखील अनुभव मिळत नाही. आणि ज्या माणसांना प्रपंचातले देखील अनुभव येऊन ते शहाणे होत नाही त्याला लोक काय म्हणतात, मी सांगायची गरज नाही. विठाला विठाला
पारमार्थिक अनुभव प्रत्येकाने आपल्या जीवनात घेतला पाहिजे आणि जगाला देखील दिला पाहिजे. खऱ्या अर्थाने विचार जर आपण करू गेलो तर दोन प्रकाराने अनुभव जीवनात घेतल्या जातात. एक प्रपंचातही अनुभव घ्यावा लागतो आणि परमार्थातही अनुभव घ्यावा लागतो. या दोन्ही अनुभवाच्या मध्ये एक अडचण आहे. कोणती? प्रपंचात आलेला अनुभव देखील समाजाच्या समोर व्यक्त करता येत नाही आणि परमार्थात आलेला अनुभव देखील समाजाच्या समोर व्यक्त करता येत नाही. काय अडचण आहे? प्रपंचात आलेला अनुभव समाजाच्या समोर व्यक्त करता येत नाही कारण तो अनुभव त्या योग्यतेचा नसतो. प्रपंचात आलेला अनुभव समाजाच्या समोर व्यक्त करता येत नाही कारण तो अनुभव त्या योग्यतेचा नसतो आणि परमार्थात आलेला अनुभव समाजाच्या समोर व्यक्त करता येत नाही कारण समाज त्या योग्यतेचा नसतो. विठाला तरी देखील जगद्गुरु श्री तुकोबारायादी सर्व संत मंडळी आपल्या जीवनात आलेला अनुभव कोणत्याही प्रकारे लपवून ठेवत नाही. तो प्रपंचाचा असो अथवा परमार्थाचा असो. काय कारण आहे याचा अजून एक भाव सांगेल बरं मी. आपला प्रपंचातला अनुभव समाजाच्या समोर सांगता येत नाही कारण तो त्या योग्यतेचा नाही. आणि संतांच्या प्रपंचाचा जरी आपण विचार केला तरी त्यांचा प्रपंचही परमार्थच आहे आणि परमार्थ तर परमार्थच आहे. या विरुद्ध आपल्या प्रपंचाचाही विचार आपण करू शकत नाही कारण आपला प्रपंचही प्रपंचच आहे आणि आपला परमार्थही प्रपंचच आहे. विठाला विठाला किती कळालं असेल हे मला माहिती नाही पण सांगणं माझं काम. अजून खाली येऊन बोलायचं झालं तर प्रापंचिक माणसाचा एवढा पसारा नसतो एवढा परमार्थिक माणसाचा पसारा वाढलेला असतो. विठाला विठाला आपला प्रपंचही प्रपंचच आहे आणि आपला परमार्थही प्रपंचच आहे. पण तुकोबारायादी सर्व संत मंडळींच्या प्रत्येक कृतीचा जर आपण विचार केला त्यांचा परमार्थ आहेच यात नवल नाही पण त्यांचा प्रपंचही परमार्थच आहे. आणि म्हणून जे जे काही जीवनात अनुभव आले तुकोबारायादी सर्व संतांना त्यांनी ते अनुभव प्रगट करत असताना कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगला नाही, केला नाही. का? प्रापंचिक अनुभवातून त्यांच्या प्रापंचिक अनुभवाचा जरी आपण विचार केला तरी आपलं कल्याणच होणार आहे आणि त्यांच्या पारमार्थिक अनुभवाचा जरी आपण विचार केला तरी कल्याणच होणार आहे. विठाला विठाला म्हणून तुकोबारायादी सर्व संतांनी जे जे काही अनुभव आपल्या जीवनात आले ते समाजाच्या समोर व्यक्त केले आणि विचार अनुभव व्यक्त करत असताना तुकोबाराय साक्षात भगवंताच्या समोर उभे राहिले. भगवान पांडुरंगाचे चरण पाहिले आणि त्या चरणाचं दर्शन झाल्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबारायांना आपल्या मनाविषयी किंवा परमार्थाविषयी जो अनुभव आला तोच अनुभव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त
कोठे धावे मन तुमचे चरण देखिलिया. हा पारमार्थिक अनुभव जगद्गुरु तुकोबाराय समाजाच्या समोर व्यक्त करतात. करत असताना देवा तुझ्या चरणाचं दर्शन झालं, आता कोठे धावे मन. आता कोठे धावे म्हणजे कुठे कुठे धावेल का, याचा अर्थ काय? मन धावेल म्हणजे कुठे कुठे धावेल का? आता कोठे धावे मन प्रश्नार्थ आहे बरं. इथे कसं प्रश्नार्थ आहे? उत्तरच प्रश्नात दडलेलं आहे. उदाहरण आपणा सर्वांना माहिती आहे. ज्यावेळी हिरण्यकश्यप प्रल्हादाला त्रास देत होता आणि कथाभाग सर्वांना ज्ञात आहे, मला फक्त स्पर्श करून जायचंय. हिरण्यकश्यपूने विचारलं कुठे आहे तुझा भगवान? त्यावेळी प्रल्हादाने सांगितलं कुठे नाही माझा भगवान. वाक्य तेच आहे. काय? कुठे आहे तुझा भगवान? उत्तर आहे कुठे नाही माझा भगवान. या खांबात आहे म्हणे, मारलेला प्रगट झाला. अर्थ तुमच्या लक्षात आला. आता कोठे धावे मन. देवा तुमचे चरण देखील या, तुमचे चरणाचं दर्शन झाल्यानंतर आता मन कुठेही धावणार नाही. का धावणार नाही? तुमच्या चरणाचा साक्षात्कार दर्शन झालं. विचार करता तुकोबारायांचा आता हा जो शब्द आहे ना, आता, याच्यावरच 2 तास नाही 2 महिनेही बोलता येईल. तुकोबारायांच्या शब्दात वाङ्मयातील अभंगातील प्रत्येक चरणाला जेवढी किंमत आहे तेवढीच प्रत्येक ओळीला किंमत आहे. जेवढी प्रत्येक ओळीला किंमत आहे तेवढीच प्रत्येक वाक्याला किंमत आहे. लक्ष द्या. जेवढी वाक्याला किंमत आहे तेवढीच त्यातील पदांना किंमत आहे. जेवढी प्रत्येक पदाला किंमत आहे तेवढीच प्रत्येक पदाला जोडलेल्या काना मात्रा उकाराला देखील तेवढीच किंमत आहे. फक्त विचार करणाऱ्याची बुद्धी जर श्रेष्ठ असेल, जसं समुद्राचं पाणी किती आहे? अथांग आहे. जर तिथे चिमणी गेली तर चिमणी तिच्या चोचीप्रमाणे परिमित जलाचंच सेवन करेल. मग चिमणीच्या चोचीत जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी समुद्रात आहे का? किती पाणी आहे? लाखो पटीने आहे. सामान्य मनुष्य गेला, ओंझळभर पाणी गेल, जेवढं ओंझळ गेल तेवढंच पाणी आहे का? नाही, लाख पटीने पाणी आहे. याच रीतीने ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वाङ्मय एवढं प्रगल्भ आहे, एवढं विस्तारित आहे की ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या चोचीप्रमाणे चोच बुडवायची आणि जेवढं आकलन होईल तेवढं घ्यायचं. विठाला आता जो शब्द आहे तुकोबारायांचा, त्याचा मुख्य एक अर्थ आहे अनंतर्य. संस्कृत मध्ये अनंतर्य म्हणजे एखादी गोष्ट झाल्यानंतर आता. तुम्ही कीर्तनाला आलात, कीर्तन ऐकलं, फराळ केलं, आता कुठे जाणार? काय? आता कुठे जाणार? बरोबर की नाही? हे जसं अनंतर्य, हे काम झालं, ते काम झालं, ते काम झालं, आता. याच रीतीने तुमचे चरण देखील या, आता कोठे धावे मन. आता माझं मन कुठेही धाव घेणार नाही. हे तुकोबारायांचं मन आहे. पण आपल्या मनाचा जर आपण विचार केला तर आपण प्रत्येक वेळी पंढरपूरला जातो, प्रत्येक वेळी चरण पाहतो. आता इथे एक भाव आहे बरं. वाङ्मयात जिथे जिथे भगवंताचे चरण असा शब्द प्रयोग येतो तेव्हा तेव्हा भगवंताचं स्वरूप असा अर्थ घ्यावा लागतो. जाणीवपूर्वक आहे का? जेव्हा जेव्हा वाङ्मयात भगवंताचे चरण असा शब्द येतो तर केवळ चरण न घेता स्वरूप असा अर्थ घ्यावा लागतो. आणि जेव्हा जेव्हा वाङ्मयात संतांचे चरण असा शब्द प्रयोग येतो तेव्हा संतांचे चरण म्हणजे संतांच्या ठाई असलेलं ज्ञान असा अर्थ घ्यावा लागतो. तुकोबाराय म्हणतात, देवा
देवा तुझं दर्शन, तुझ्या चरणाचं दर्शन झालंय, आता कुठेही मन धाव घेणार नाही. बऱ्याचदा आपण पंढरपूरला जातो, 10, 15, 20 दिवस ज्याच्या त्याच्या सोयीनुसार पायी प्रवास करत जातो. कशाच्या तळमळीने जातो? केवळ भगवंताच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी जातो. तिथे गेल्यानंतरही बारीला लागतो. मग 20 तास, 25 तास, 35 तास, ज्याचा जसा भाव असेल तशी दर्शन लवकर भेट. मग 36 तासानंतर जाऊनही आपलं पायाचं दर्शन होतं का? होतं का? बरेच सद्भक्त तर असे 36 तास बारीला उभं राहू नाही, नेमकं देवाच्या समोर गेले की हात जोडतात आणि डोळे झाकून घेतात. बाबा तू एवढा सायास करून इथपर्यंत आलाय देवाच्या समोर, डोळे भरून त्याला पाहून घे एकदा. डोळे मिटल्यानंतर संसाराचं सगळं चिंतन तुझ्या समोर येणार आहे. म्हणून बरेच महाभाग असे असतात, देवाच्या समोर गेले की देवाला पाहायच्या अगोदरच डोळे झाकून घेतात आणि हात जोडतात आणि मग डोकं टेकवतात. तसं नाही, भगवंताला आपण पाहिलं पाहिजे आणि पाहिल्यानंतर त्याचा स्वरूपाचा स्वीकार आपण आपल्या नेत्रात केला पाहिजे, त्याला साठवलं पाहिजे. आणि ज्या ज्या वेळी आपण डोळे बंद करून त्याचं प्रतिमा डोळ्यासमोर आणण्याचा विचार करू, ध्यान करू, त्यावेळी तो परमात्मा आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. बरेच सद्भक्त असे आहेत की त्यांना चरण पाहण्याचा योग येत नाही. एकतर तिथे गेल्यानंतर चरण डोकं आपटण्याच्या अगोदरच काढून दिल्या जातात आणि त्यातही आपण डोळे झाकून घेतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात ना, नका डोळे धुरे भरूनही राहू. आपल्या डोळ्यात केवळ संसाराचा धूर साठवलेला असल्या कारणाने भगवंताच्या चरणाचा साक्षात्कार आपल्याला होत नाही. विठाला तुमचे चरण देखील या परिणामाता कोठे धावे मन. तुकोबाराय बोलतात तुमच्या चरणाचा साक्षात्कार झाला, आता मन इतस्तता फिरत नाही, धावत नाही. हा अनुभव तुकोबारायांचा आहे. आपला काय अनुभव आहे? आपलं मन कसं आहे? आपल्या मनाचा जर आपण विचार केला तर मन देवासमोर जावोत अथवा प्रपंचात जावो, कुठेही जावो, आपल्या मनाची चंचलता कमी व्हायला तयार नाही. का मन चंचल आहे? त्याचं उत्तर आहे की मनाचा स्वभाव हा चंचल आहे. पहिलं उत्तर आहे, मनाचा स्वभाव चंचल आहे. मनाला स्थिर करणं म्हणजे शास्त्रात न्यायाचे अनेक प्रकार आहे, त्यापैकी एक कफोनी गूढ न्याय आहे. कफोनी म्हणजे आपल्याच हाताचा कोपरा, गुड म्हणजे गुळ. त्याला आपल्याच हाताच्या कोपऱ्याला गुळ लावायचा आणि तो आपल्याच जिभेने चाखायचा. हे करणं शक्य आहे का? करून पहा. इथे नका करू, घरी गेल्यावर करा. कोपरा मोडला तर माझ्यावर येईल, कारण कोपऱ्याची पंगत आज. विठाला विठाला आपल्याच हाताच्या कोपऱ्याला आपणच गुळ लावायचा आणि तो आपल्याच जिभेने चाखायचा. हे जसं कफोनी गूढ न्यायाने अशक्य आहे, याच रीतीने चंचल मनाला स्थिर करणं हे काय आहे? अशक्य आहे. अर्जुन देखील बोलतो ना, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याह निग्रहम मन्ये वायोरिव सुपुष्करम. या मनाचा विचार करत असताना तुकोबारायांनी वेगळा केलाय, अर्जुनाने वेगळा केलाय, ज्ञानोबारायांनी वेगळा केलाय. अर्जुनाला विचारलं मन कसं आहे? अर्जुन म्हणतो चंचलम हि मन कृष्ण. कृष्णा, हे मन कसं आहे? चंचल आहे. ज्ञानोबारायांना विचारलं तर ज्ञानोबाराय म्हणतात हे मन चपळ आहे. कसं आहे? चपळ आहे. आणि हे जर तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात चंचलही आहे आणि चपळही आहे. बहुत चंचल चपळ मना, बहुत चंचल चपळ दाता हे मान
चपळ जाता येता न लगे वेळ. मग चंचल म्हणजे चपळ आणि चपळ म्हणजे चंचल. बरोबर का? बरोबर आहे का अध्यक्ष? बरोबर आहे का? ऐका, चंचल वेगळं आणि चपळ वेगळं. चंचल म्हणजे काय? एखादा मुलगा, तरुण मुलगा व्यवसाय करत असताना गाडी पंक्चरचा व्यवसाय टाकतो. 4 महिने ते झालं का ते बंद करतो, वडापावचं हॉटेल टाकतो. 4 महिने ते चालवतो, ते झालं की दुसरं काहीतरी दुकान मांडतो. ही चपळता आहे की चंचलता आहे? काय आहे? चंचलता आहे. एका विषयाच्या ठिकाणी स्थिर न होणं याला चंचल म्हणतात बरं का. आणि चपळ म्हणजे काय? एक काम हाती घेतलं ना काही मिनिटात करून मोकळं होणं याला काय म्हणतात? याला चपळ म्हणतात. चपळ वेगळं आणि चंचल वेगळं. आणि म्हणून मन चंचल आहे असं अर्जुन म्हणतो, पण ज्ञानोबा राय त्याच्यावर भाष्य करत असताना चंचल नाही म्हणत, चपळ म्हणतात. आणि तेच तुकोबारायांचं पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात चंचलही आहे आणि चपळही आहे. आता आपण आपल्या मनाचा विचार जसा योग्य आहे तसा करून घ्या. विठाला चंचल आहे याचं कारण मनाचा स्वभाव चंचल राहणं आहे. आणि जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. तो माल्यवान बोलतो ना, रावणाने सांगितले स्वभाव मूर्ध्नी वर्तते. योग वासिष्ठामध्ये ज्यावेळी रावणाने भगवान प्रभू रामचंद्रांची धर्मपत्नी चोरून आणली, पळवून आणली, त्यावेळी त्याला 3 जण उपदेश करतात. 3 जण. पहिला कोण करतो? बिभीषण करतो. दुसरी मंदोदरी उपदेश करते आणि तिसरा मंदोदरीचा बाप माल्यवान तो देखील उपदेश करतो. रावणा, अरे तुझ्याची पत्नी पळवून आणली तो कोणी सामान्य नाही, तो या सृष्टीचा मालक आहे, जगन्नियंता परमात्मा आहे. त्याची पत्नी तू परत केली पाहिजेस. माझ्याकडून गुन्हा झाला अशी कबुली दिली पाहिजे, परत असा गुन्हा होणार नाही अशी शाश्वती दिली पाहिजे आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे हे वाक्य येत नाही तोपर्यंत रावण सगळं ऐकून घेत होता. ज्यावेळी माल्यवानाने सांगितलं त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे, त्यावेळी रावण खडबडून उभा राहिला आणि रावणाने सांगितलं, मी ज्यांची पत्नी पळवून आणली तो या सृष्टीचा मालक आहे, मान्य आहे. ती परत केली पाहिजे, मान्य आहे. माझ्याकडून गुन्हा झाला याची कबुली दिली पाहिजे, मान्य आहे. परत असा गुन्हा होणार नाही याची शाश्वती दिली पाहिजे, मान्य आहे. पण त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे हे मला मान्य नाही. का? तर कुणाच्याही समोर वाकणं हे माझ्या स्वभावात नाही. कुणाच्याही समोर वाकणं हे रावणाच्या स्वभावात. कुणाच्याही समोर वाकणं, तुमचं लक्ष आहे ना? कुणाच्याही समोर वाकणं हे रावणाच्या स्वभावात नाही असं रावण सांगतोय, मी नाही. कुणाच्याही समोर वाकणं हे माझ्या स्वभावात नाही असं रावण सांगतो बरं का. कुणाच्याही समोर वाकणं हे माझ्या स्वभावात नाही. हवं तर माझ्या शरीराचे 2 तुकडे करा, 2 दिशेने 2 फेकून द्या, मी मृत्यू स्वीकारायला तयार आहे पण वाकणं स्वीकारणार नाही असा रावण बोलतो. का बोलतो? रावणाच्या मुखातील वाक्य स्वभाव मूर्ध्नी वर्तते. जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. मराठीमध्ये म्हण आहे, सुंब जळतो पण पीळ जळत, सुंब जळला तरी पीळ जळत नाही. आणि जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. महाराजांचं एक प्रमाण आहे ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर धरिता है परी आवरे, धरिता है परी आवरे, अंतरीचे धावे स्वभावे
की ना 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 म्हणायचं बरं का. आता तुमची चूकच नाही. दिवस पुढच्या पेरणीचे आले तरी कापूसच वेचायचं चाललंय आता. विठ्ठला तरुण मंडळी भजनात येते हे फार आनंदाची बाब आहे. आता गावगावचा जर आपण विचार केला ना तर जुने भजने खूप तयार आहेत पण नवीन कोणी तयार व्हायला तयार नाही. ही शोकांतिक आहे बरं. आणि जर नवीन पिढी तयार झाली नाही तर आपल्याला रोजानी माणसं आणल्याशिवाय पर्याय राहणार नाही. विठाला विठाला अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, जे आत आहे स्वभावात आहे तेच वर आल्याशिवाय बाहेर आल्याशिवाय राहत नाही. जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. उदाहरणं देत असताना ज्ञानोबाऱ्यांनी तुकोबाऱ्यांनी सुंदर उदाहरणं दिली. सांगून जाईल. पूर्वीच्या काळी गावचं स्वरूप आपल्याला माहिती आहे. मग एखादा मदारी यायचा, मदारी माकडं पकडणारा मदारी यायचा. बरोबर सकाळच्या वेळेत चौरस्त्यावर येणार की जिथे लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी येणार. लोकांना गोलाकार उभं करणार. त्याच्याकडे एक माकड असतं, एक माकडीण असते. माकडाचं नाव रामू असतं, माकडीणीचं नाव भागू असतं. हे सगळं काही ठरलेलं असतं. पैसे कमवण्याचा उद्योग. मग सगळ्यांना एकत्रित केल्यानंतर त्या माकडांच्या कोल्यांट्या उड्या, आगीतून उड्या, हे सगळे प्रकार होतात. मग ते माकड हातात थाळी घेतं, सर्वांच्या समोर पैसे मागतं. कुणी 5 पैसे, कुणी 10 पैसे, या रीतीने पैसे गोळा करतात. मग सगळं झाल्यानंतर तो मदारी काय करतो, लक्ष द्या. तो मदारी काय करतो, त्या रामूचं आणि भागूचं लग्न लावून देतो. बस तो मदारी रामूचं आणि भागूचं लग्न लावून देतो. हे सगळं पैसे कमवण्याचा उद्योग. आणि तो मदारी म्हणतो, पहा हो, या बिचाऱ्याचं आत्ताच लग्न झालंय, आता संसार करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही, द्या 2-2 रुपये. मग ते माकड हातात थाळी घेतं, सर्वांच्या समोर फिरतं. रुपया 2 रुपये काय असेल ते पैसे गोळा होतात. परत त्यांचे नाना प्रकारचे खेळ होतात. आणि खेळ खेळून झाल्यानंतर ते माकड मरतं म्हणजे मेल्यासारखं करतं. मग ती माकडीन तोंडच झोडून घेते, छातीच पिटून घेते, रडण्याचं सोंगच करते. मग तो मदारी म्हणतो, पहा हो, या बिचारीचं आत्ताच लग्न झालं, लगेच तिचा नवराही मेला, आता याच्या अंत्यसंस्कारासाठी हिच्याकडे पैसे नाही, द्या 5-5 रुपये. मग ती माकडीन हातात थाळी घेते, सर्वांच्या समोर फिरते. आता मला सांगा, ती माकडीन पैसे मागते कशासाठी, याच्या अंत्यसंस्कारासाठी. मग पैसे गोळा होईपर्यंत तरी याने गप्प पडून राहावं ना. हे पडल्याच अंग खाजवतंय. तात्पर्य काय, मेलं तरी ज्याचा स्वभाव बदलत नाही ते मन. मराठीमध्ये म्हण आहे, जित्याची खोड, काय जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी असं म्हणतो, मेल्यावरही जात नाही. काही माणसांच्या बाबतीत गमतीशीर असतं. काही माणसं जीवनभरही लोकांना उपद्रवच देतात, त्रासच देतात, आणि मेल्यावरही त्रास दिल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, काही माणसांचा मृत्यू असा असतो. मला तिकडे सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही, पण मेला तरी ज्याचा स्वभाव बदलत नाही ते मन आहे एवढं विक्षिप्त का, तर त्याचा स्वभाव चंचल राहणं आहे. एक मार्मिक दृष्टांत सांगतो, थोडं भजन करा. विठाला भावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला नेहमी उदाहरण पाठ असणार. आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. किंवा श्वान सिबिके बैसविले, परिते न राहे उगले. एका राजवाड्याची परंपरा होती. राजा मेल्यानंतर हत्तीच्या सोंडेत माळ दिल्या जायची. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राजा केलं जायचं. दैवयोगाने राजा मरतो, हत्तीच्या सोंडेत माळ दिल्या जाते. हत्ती नगरीतून फिरत फिरत चौरस्त्यावर येतो आणि जाता जाता हत्ती एका चौरस्त्यावर असलेल्या कुत्र्याच्या गळ्यात माळ घालतो. कोण? हत्ती
कुत्र्याच्या गळ्यात माळ घालतो आणि परंपरेनुसार मग कुत्र्याला राजा केलं जातं. आता कुत्र्याला राजा केलं जातं म्हटल्यावर मग राजेसाहेबांना अंबारीवर बसवलं जातं, अंबारीहून त्यांची मिरवणूक काढल्या जाते. मिरवणूक अगदी नगरीतून फिरता फिरता चौरस्त्यावर येते. राजे महाराज अंबारीवरूनच बसल्या ठिकाणाहून आपले जातीबंधू बघतात आणि तिथून त्यांना त्यांचे जातीबंधू दिसल्यानंतर तिथूनच भुंकायला सुरुवात करतात. कोण? राजेसाहेब. आता कुत्र्याला राजा जरी केलं तरी त्याचं भुंकणं बंद होणार आहे का? हे मी कुत्र्याचं सांगतोय बरं. विठाला विठाला सध्या निवडणुकीची हवा चालू आहे ना, त्याच्यामुळे. नाही तर तुम्ही म्हणाला काय चाललंय महाराजांचं. तुम्हा कोणाला म्हणत नाही. आमचं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. ज्याला पाहिजे त्याने त्याच्या मापचे कपडे घ्यायचे. हा दुसरा दृष्टांत, जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. याच्यासाठी मार्मिक दृष्टांत फक्त शेवट तुम्ही लक्षात ठेवा. शेवटी दृष्टांताच्या पोटात सिद्धांत दडलाय, त्याच्यावर तुम्हाला जायचंय, कारण शेवटची सही फार महत्वाची असते. कशासाठी सांगतोय? जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. का स्वभावाचं सांगतोय? चंचल राहणं हा मनाचा स्वभाव आहे म्हणून सांगतो. एकदा एक राजा शिकार करण्याच्या हेतूने अरण्यात गेला. एका हरणाच्या पाठी लागला. हरिण एका दिशेने, राजा एका दिशेने, प्रधान एका दिशेने, सैनिक एका दिशेने. सर्वांची वाताहात झाली. जाता जाता एका अरण्यातील चौरस्त्यावर राजा आला. इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसत नाही. एक आंधळा मनुष्य बसलाय, रामकृष्ण हरी भजन करतोय. याला दिसत नसेल म्हणे, पण आपण जाऊन विचारायला काय हरकत आहे. म्हणून राजा येतो, माफ करा, सैनिक पहिला प्रथम येतो. सर्वप्रथम सैनिक येतो आणि विचारण्यासाठी तिथे जातो. ए आंधळ्या, इकडनं कोणी गेलंय का रे? तो म्हणतो, नाही सैनिक दादा, तुम्हीच प्रथम आहात, अजून कोणी गेलं नाही. सैनिक जातो, पाठोपाठ प्रधान येतो. प्रधानही पाहतो, कोणी दिसत नाही. एक म्हातारा मनुष्य बसलाय, आंधळा दिसतोय, रामकृष्ण हरी भजन करतोय. दिसत नसेल, विचारायला हरकत नाही. प्रधान जातो, आंधळे बाबा, इकडनं कोणी गेलंय का? हो प्रधानजी, आत्ताच तुमचा सैनिक आला होता, तो याच दिशेने गेला, तुम्हीही त्याच दिशेने जा, म्हणजे तुमची काय होईल? भेट होईल. प्रधानही जातो, पाठोपाठ राजाही येतो त्याच चौकात. आणि राजाही पाहतो, कोणीतरी आंधळा मनुष्य बसलेला आहे. दिसत तर नसेल, पण विचारून पाहायला हरकत नाही. राजा जातो, आंधळ्या माणसाच्या पायावर डोकं ठेवतो आणि हात जोडून विनम्रतेने म्हणतो, सुरदासजी, इकडनं कोणी गेलंय का? हो राजेसाहेब, प्रथम तुमचा सैनिक आला, तोही याच दिशेने गेला. पाठोपाठ प्रधान आला, तोही याच दिशेने गेला. आणि तुम्ही राजेसाहेब, प्रत्यक्षात तुम्ही आलात, तुम्हीही त्याच दिशेने जा, म्हणजे तुमची भेट होईल. राजा त्या दिशेने 10-5 पावलं टाकतो आणि राजाच्या मनात विचार येतो, अरे हा तर आंधळा आहे. मग प्रथम गेला तो सैनिक, नंतर गेला तो प्रधान, आणि मी राजा, हे याला कळालं कसं? हा खरोखरचा आंधळा आहे की पंढरपूरच्या घाटावरचा? राजाच्या मनात शंका आली. राजा त्या पावली परत आला. म्हणे, सुरदासजी, एक विचारा राजेसाहेब. म्हणे, वाईट वाटणार नाही? नाही वाटणार. नक्की विचार. हो विचारा. म्हणे, तुम्ही खरोखर अंध आहात का? प्रश्नच नाही राजेसाहेब, मी आईच्या उदरात असतापासूनच मला डोळे नाही, मी जन्मांध आहे. मग जर तुम्ही जन्मांध आहात तर प्रथम गेला तो सैनिक, नंतर गेला तो प्रधान, आणि मी राजा, हे तुम्हाला कळालं कसं? काही नाही राजेसाहेब, साधा तर्क केला. प्रथम जो माणूस तुमचा माझ्याकडे आला, तो मला म्हटला, ये आंधळ्या. अहो, सर्वसामान्य माणसासोबत ज्याला नीट बोलता येत नाही, तो काय राजा होण्याच्या योग्यतेचा आहे का? तो सैनिकच, शिपाईच होण्याच्या योग्यतेचा आहे, म्हणून मी त्याला सैनिक म्हणालो. नंतर तुमचा माणूस आला, तो जरा व्यवस्थित बोलला, आणि राजेसाहेब पाठोपाठ तुम्ही आलात, माझ्या पायावर डोकं ठेवलं, हात जोडले आणि मला सुरदासजींची उपमा दिली. राजेसाहेब, सर्वसामान्यांमध्ये जो संतत्व पाहतो तोच राजा होण्याच्या योग्यतेचा. आत्ताच सोडून बरं, आता कोण निवडून येईन आणि कोण राजा होईल हे माहिती नाही आपल्याला. सर्वसामान्यांमध्ये जो संतत्व पाहतो तोच राजा होण्याच्या योग्यतेचा असतो, म्हणून मी तुम्हाला राजा म्हटलं. राजाने विचार केला, अरे भगवंताने याला डोळे दिले नसले तरी डोकं मात्र
दिलंय, निश्चित याचा उपयोग आपल्याला राज्यकारभारामध्ये करून घेता येईल. आणि धनाभाऊ, पूर्वीच्या काळी शहाणी माणसं राज्यकारभारात चालत होती. म्हणजे आता काय चाललंय हे मला नाही माहिती, तुम्ही तुमचं ठरवा. राजाने विचार केला याचा फायदा आपल्याला करून घेता येईल. सुरदासजी इथे काय करता? काय नाही राजेसाहेब, रामकृष्ण हरी भजन करतो. मग एक काम करा, काय तुम्ही माझ्या सोबत राजवाड्यात चला, तुम्हाला एक खोली देतो, 2 सेवक देतो, तुमची सगळी व्यवस्था जाग्यावर करतो. इथे बसून नामस्मरण करायचं तर तिथे बसून करा. आंधळ्याने विचार केला, तसंही आता 12 वाजत आले, आपल्याला काही मिळालेलं नाही म्हणे. सगळी व्यवस्था होती तर इथं रामकृष्ण हरी म्हणायचं काय आणि तिथे रामकृष्ण हरी म्हणायचं काय? चला म्हणे राजेसाहेब. राजा आंधळ्या माणसाला घेऊन नगरीत येतो, राहण्यासाठी एक खोली देतो, 2 सेवक देतो आणि त्या सेवकांना सांगतो, सुरदासजींना कुठे बाहेर फिरायला घेऊन जायचं असेल तर तुम्ही ते काम करायचं, त्यांना पेपर वाचून दाखवायचं असेल ते काम करायचं, आणि आपल्या भटारखान्यात जे जे काही अन्न रोज शिजेल, भाजी पोळी वरण भात जे काही असेल ते पात्र भरून सुरदासजींना त्यांच्या जागेवर आणून देत चला म्हणे. दिनक्रम सुरू झाला. एके दिवशी राजाकडे मोती विकणारा मनुष्य आला. राजाने मोती घ्यायचे ठरवले, पण मनात विचार आला, जरा आंधळ्याला दाखवून पाहावं म्हणे. सुरदासजींना घेऊन येतात. सुरदासजी जरा मोती पाहाव. आता आंधळ्याच्या हातात मोती दिले. आता आंधळ्याच्या हातात मोती दिल्यावर काय करणार? ज्ञानोबा बोलतात ना, आंधळेनी हाती मोती. काय कळणार आंधळ्याला मोती? पण हा आंधळा विलक्षण. याने मोती चाचपून पाहिले आणि राजेसाहेबांना सांगितलं, राजेसाहेब मोती घ्यायचे नाही. का घ्यायचे नाही? मला तर दिसत नाही म्हणे, पण चाचपून पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं, हे मोती वालुकामय आहेत. वालुकामय म्हणजे काय प्रकार आहे? वालुकामय मोती म्हणजे ऐका, मोती कसा तयार होतो ना, तरी स्वातीचेनी उदक शुक्ती मोती व्याळी वीक. स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यात पडावं, शिंपला बंद व्हावा आणि त्यापासून मोती तयार होतो. पण वालुकामय मोती म्हणजे काय? तेच स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यात पडून शिंपला बंद होता होता त्यात जर काही वाळूचे कण येऊन मिसळले तर त्यापासून वालुकामय नावाचा मोती तयार होतो. आणि रत्न परीक्षेत वालुकामय मोत्याचा दोष असा सांगितलाय, त्याला छिद्र पाडत असताना तो मोती दुभंगतो. म्हणजे राजेसाहेब, या मोत्याची माळ हार करून तुम्हाला गळ्यात घालता येणार नाही. राजाला उत्तर आवडलं. राजाने विकणाऱ्या माणसाला विचारलं, खरं आहे का? म्हणे, राजेसाहेब, तुमच्या आंधळ्या माणसाने दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे, पण खपलं तर खपवावं म्हणून आणलं होतं म्हणे. राजा प्रसन्न झाला. सैनिकांना बोलवलं, अरे सुरदासजींची चांगली काळजी घ्या म्हणे, यांच्या भातावर 2-2 चमचे तूप जरा जास्त वाढत चला, जरा तब्येतीत राहायला पाहिजे, कारण याचा राज्यकारभारामध्ये आपल्याला फायदा करून घेता येईल. दिनक्रम सुरू झाला. एके दिवशी राजाकडे घोडे विकणारा मनुष्य आला. राजाने घोडी घ्यायची ठरवली. त्या माणसाने 2 घोडे आणले होते. एका घोड्याची किंमत 40-40 लाख रुपये ठरली. तुम्ही म्हणाल, महाराज ऐकतो म्हणून काही सांगता का? मुंबईला महालक्ष्मीला जाऊन बघा, घोड्यांचा बाजार असतो. किंवा इकडे धुळ्याच्या जवळ काय सारंगखेडा, बरोबर ना, सारंगखेडा आहे, तिथे जाऊन बघा घोड्यांच्या किमती काय असतात. एका घोड्याची किंमत 40-40 लाख रुपये ठरली. राजाने घोडे घ्यायचे ठरवले, पण अनुभव पाहिले असता म्हणे, जरा आपल्या वाड्यात असलेल्या आंधळ्याला दाखवून पाहू. सुरदासजी जरा घोडे पाहू. आता काय घोडे कळणार? म्हाताऱ्या माणसाला घोड्याच्या जवळ आणून उभं केलं. सुरदासजीने पाठीवर थाप टाकली. घोडे दोन्हीही चाचपून पाहिले आणि राजाला सांगितलं, राजेसाहेब, यातलं उजव्या बाजूचं घोडं घ्यायचं आहे, डाव्या बाजूचं घोडं घ्यायचं नाही. असं का? राजेसाहेब, मला दिसत तर नाही म्हणे, पण घोडे चाचपून पाहत असताना या दोन्ही घोड्यांची माप सारखीच लागली, आणि ज्या अर्थी माप सारखी लागली त्या अर्थी ही घोडे जुळी आहेत. आणि जुळी घोडे असल्यानंतर त्याचा नियम असा आहे म्हणे, त्यातलं एक चांगलं असतं आणि एक बाद असतं. मग हे तुम्ही ठरवलं कसं? राजेसाहेब, मी ज्यावेळी घोडे चाचपत होतो ना, ते उजव्या बाजूचं घोडं पाय हलवत होतं आणि डाव्या बाजूचं घोडं हे मख्ख उभं होतं म्हणे. हे फक्त वरातीत नाचण्याच्याच योग्यतेचं आहे, याचा तुम्हाला रणांगणात वापर करता येणार. वरातीत नाचणाऱ्या घोड्याचं नाही सांगत बरं का. जे नाचणारे बाद असतात असं मला म्हणायचं नाही, मी आपला दृष्टांत सांगतो.
आणि ज्यांना कोणाला वाईट वाटत असेल त्यांनी बंद करावं डीजे समोर नाच. बरोबर आहे का? कीर्तनातून बोलता चालता उपदेश झाला पाहिजे आणि त्याचा परिणाम समाजावर झाला पाहिजे. ही रीत कीर्तन परंपरेची आहे. विठाला विठाला. राजेसाहेब उजव्या बाजूचं घोडं पाय हलवत होतं, याचा फायदा आपल्याला करून घेता येईल. डाव्या बाजूचं घोडं बाद आहे. राजाने विकणाऱ्या माणसाला विचारलं. त्याने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या आंधळ्या माणसाने दिलेलं उत्तर अगदी बरोबरच आहे, पण याच्या बरोबर हे खपलं तर खपवावं म्हणून आणलं होतं. राजाला उत्तर आवडलं. राजाने सैनिकांना बोलावलं आणि सैनिकांना सांगितलं, अरे त्या म्हाताऱ्याच्या पात्रावर 2-2 लाडू जरा जास्तच वाढत चला म्हणे, तब्येतीत राहायला पाहिजे, आपल्याला राज्यकारभारामध्ये याचा फायदा करून घेता येईल. एक दिवशी राजा एकटाच निवांत बसला आणि राजाच्या मनात विचार आला, अरे या म्हाताऱ्याला सगळ्यातलंच कळतं, घोड्यातलं कळतं, मोत्यातलं कळतं, माणसातलं कळतं, म्हणून तर सांगू शकला प्रधान कोण, सैनिक कोण, राजा कोण. याला जर सगळ्यातलं कळतं तर याला आपल्याबद्दल काय वाटतं विचारलं पाहिजे. मग राजाच्या अंतःकरणात उत्सुकता निर्माण झाली. सरळ जातो, दंडवत घालतो. सुरदासजी, तुम्हाला जर घोड्यातलं कळतं, मोत्यातलं कळतं, माणसातलं कळतं, म्हणून तर तुम्ही सांगितलं सैनिक कोण, प्रधान कोण, राजा कोण. जर तुम्हाला सर्वातलं कळतं तर तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं? आंधळ्याने स्मित हास्य केलं आणि गप्प बसला. राजा परत बोलला, जर तुम्हाला सगळ्यातलं कळतं तर तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं? आंधळ्याने सांगितलं, राजेसाहेब तुम्हीही विचारू नये आणि मीही सांगू नाही, जर तुम्हाला सगळ्यातलं कळतं तर तुम्ही मला सांगितलंच पाहिजे माझ्याबद्दल काय वाटतं. राजेसाहेब माझं 2 टाइम व्यवस्थित चाललंय, ते बंद पडेल. तुम्ही मला फाशीची शिक्षा द्याल, हत्तीच्या पायाखाली द्याल. असं म्हटल्यावर त्याची तीव्रता अजून वाढली. राजाने सांगितलं, मी तुम्हाला काहीही करणार नाही असं वचन देतो. तुम्हाला जर सर्वातलं कळतं तर तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं हे सांगितलंच पाहिजे. नक्की सांगू? हो. खरं सांगू? हो. शिक्षा करणार नाही, अजिबात करणार नाही, सांगू? हो. म्हणे राजा, तू तुझ्या बापाचाच नाहीस. आता असं असतंय का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. चिडला राजा. बोलायला सांगितलं म्हणून काही बोलता, वाटेल ते बोलता, तुम्हाला फाशीची शिक्षा. हो थांबा म्हण, मी तुम्हाला अगोदरच म्हटलो होतो माझं 2 टाइम व्यवस्थित चाललंय, बंद पडेल, कशाला तुम्ही विचारता? पण आता विचारलंयच ना म्हणे. नाराज होण्यापेक्षा तुमच्या मातोश्री जिवंत आहेत, तुम्ही त्यांना जाऊन विचारा. असं म्हटल्यावर अजून त्याची अवस्था बिघडून गेली. का? त्याचा स्वतःपेक्षा त्या साधूवर विश्वास जास्त होता, आंधळ्यावर विश्वास जास्त होता. आईकडे गेला. आई मी कोण? म्हणे आमचं लेकरू बाळ. आई खरं काय असेल ते मला सांग. माझ्या जन्माचा इतिहास काय असेल तो मला कळलाच पाहिजे. आई म्हणे जाऊ दे, कशाला तू त्या फंदात पडतो, तू आमचं बाळ आहे एवढं महत्वाचं आहे. नाही, माझ्या जन्माचा इतिहास खरा काय आहे तो मला आज कळलाच पाहिजे. आईने सांगायला सुरुवात केली. म्हणे बाळ, बरेच दिवस झाले आमचं लग्न होऊन, आम्हाला काही मूलबाळ होत नव्हतं. सगळे औषध उपचार केले, डॉक्टर पाहिले, याच्यावर थांबलं नाही. गुजरातच्या अम्माकडे देखील जाऊन आलो. गुजरातची अम्मा माहिती आहे का तुम्हाला? माग एक भावनगरला कोण अम्मा होती म्हणे, ज्या महिलांना मुलं होत नाही त्या अम्माने पोटावून हात फिरवला का मुलं व्हायची. आमच्याकडचे बरेच ब्रह्मचारी एकत्र आले आणि ते म्हणले चला आपणही जाऊन येऊ पोटावून हात फिरवू. काय श्रद्धा जरूर असावी, पण अंधश्रद्धेच्या बळी पडलं नाही पाहिजे माणसं. सगळे प्रयोग करून झाले म्हणे, पण राज्याला वारस काय कोणी कळे ना. आम्हाला काही मुलबाळ होईना आणि राज्याला वारस कोण काही कळे ना. अशा काळात, आता सिद्धांत जवळ आला बरं का, लक्षपूर्वक आहे. अशा काळात आपल्याच राजवाड्यातील भटारखान्यातील एका आचार्याला 2 जुळी मुलं झाली. त्यातलं एक त्याला ठेवलं आणि एक आम्हाला आणून दिलं. आम्ही ज्याला वाढवलं तोच तू. राजाने डोक्यालाच हात मारून घेतला. अरे म्हणे, माझ्या जन्माचा इतिहास मला माहित नाही आणि या म्हाताऱ्याला कसा माहित? पळतच आला, साष्टांग दंडवत घातला. म्हणे सुरदासजी, अहो माझ्या जन्माचा इतिहास मला माहिती नाही, तुम्हाला कसा माहिती? काय नाही राजेसाहेब, साधा तर्क केला. काय तर्क केला? मी प्रत्येक वेळी तुमचा फायदा करून दिला, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काय दिलं? मी मोत्यात तुमचा फायदा करून दिला, तुम्ही सांगितलं याच्या पात्रावर 2 चमचे तूप जास्तच वाढा. मी घोड्यात तुमचा फायदा करून दिला, तुम्ही सांगितलं याच्या पात्रात 2 लाडू जास्तच ठेवा. हे फक्त आचार्याच्या डोक्यात येऊ शकतं, राजाच्या. आता माझ्याकडे लक्ष द्या.
आचार्याचा मुलगा राजा जरी केला तरी त्याच्या डोक्यात 2 चमचे तूपच वाढ आणि लाडूच वाढ, एवढंच येणार आहे. का? जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. आता स्वभावावर तुम्हाला भरपूर कळालं, मला जास्त सांगायचं नाही. चंचल राहणं हा मनाचा काय आहे? स्वभाव आहे, तो काही केल्या बदलणार नाही. मग बदलतच नाही का? म्हणून आपण चंचल मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा नाही का? केलाच पाहिजे. अर्जुनाला विचार, अर्जुनाने सांगितलं चंचलम हि मन कृष्ण. याच्यावर उत्तर देत असताना भगवंताने सांगितलं असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहंचलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, या चंचल मनाला स्थिर करण्याचे 2-3 उपाय आहेत. काय? इथे सांगत असताना अभ्यासाच्या द्वारा एक या चंचल मनाला स्थिर करता येऊ शकतं आणि दुसरं वैराग्याच्या द्वारा या चंचल मनाला स्थिर करता येऊ शकतं. म्हणजे कसं? 3 उपाय तुम्हाला सांगतो. या मनाला जर तुम्हाला स्थिर करायचं असेल तर पहिला पर्याय मन म्हणेल ते करायचं. दुसरा उपाय मनाच्या विरुद्ध वागायचं. आणि तिसरा उपाय मनाकडे लक्ष द्यायचं नाही. पहिला पर्याय मन म्हणेल ते करायचं. मन म्हटलं ना कीर्तनाला जा, लगेच जायचं. मन म्हटलं ना तमाशाला जा, त्याला विरोध करायचा नाही. जसं मन म्हणेल तसं वागत राहायचं, स्वैराचारी. दुसरा पर्याय या मनाला विरुद्ध करून, म्हणजे मन म्हटलं ना तमाशाला जायचंय की मग जाणीवपूर्वक कीर्तनाला जायचं. आणि मन म्हटलं ना कीर्तनाला जायचं, मग कुठे जायचं? तमाशाला जायचं. कुठे जायचं? मग तुम्ही म्हणाल मग ते त्याच्या विरुद्ध कसं काय? मन जर म्हटलं कीर्तनाला जायचं तर विरुद्ध वागायचं म्हटल्यावर तर तमाशाला जावं लागेल ना. मग हा विरोध तर होत नाही. त्याचं उत्तर असं आहे, ऐका. ज्याचं मन सांगतं ना कीर्तनाला जा, त्याचं मन आवरायण्याची गरजच नाही. विडाला विडा. आणि तिसरा पर्याय या मनाचं काहीही मनावर घ्यायचं नाही. ते काही कर म्हटलं तरी करायचं नाही, त्याला इग्नोर करायचं आजच्या भाषेत. या 3 उपायांनी आपण चंचल मनाला स्थिर करू शकतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, देवा तुझ्या चरणाचा साक्षात्कार झाला, आता माझं मन कुठेही धाव घेणार नाही. दुसरा परिणाम दर्शनाचा काय? अनंत जन्मात असलेली जी धावाधाव आहे आणि धावाधाव करून जो शिनभाग आला, तो शिनभाग केवळ तुझ्या चरणाच्या दर्शनाने नष्ट झाला. भाग गेला शिन गेला भाग गेला शिन गेला अवघाला 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 ज्यांना भगवंताने संपूर्ण शरीर व्यवस्थित दिलंय, 2 हात नीट दिले, त्या सर्वांनी हात वर करायचे आणि मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विठोबा भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद किंवा आनंदू. हे म्हणत असताना बरेच आपले जुने टाळकरी मंडळी अवघा झाला शे
किंवा आ लावतात मध्ये, ते काही नाही लावायचं. अवघा झाला आनंद, हा एवढंच. कशाचा परिणाम झाला, आनंद झाला? तुमचे चरण देखिलिया. परिणाम काय झाला? आता मन इतस्तता धाव घेत नाही. दुसरा परिणाम, भाग गेला शिण गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला आणि शिण गेला. एकदा राजाराम बाबांनी काहीतरी भाव सांगितला होता, आठवतो का? तुम्ही काहीतरी सांगितलं होतं, आठवून सांगा मला परत, म्हणजे ते मलाही सांगता येईल आणि यांनाही कळेल. भाग गेला शिण गेला. भाग गेला म्हणजे द्वैत गेलं, आणि शिण गेला म्हणजे अद्वैतही गेलं. ते आता वेगळा वेदांताचा विषय, तो अवघडात जास्त जायचं नाही. ऐका, भाग गेला शिण गेला. अनंत जन्मात या संसाराच्या द्वारात भागून भागून, म्हणजे पळून 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 थकवा आला. बरोबर, थकवा आला. आणि म्हणून थकवा म्हणजे काय? शिण किंवा भाग म्हणा, एक अर्थ काही लावा. आणि दुसरा एक मुद्दा, दुःख आणि कष्ट. भाग शिण. शिण गेला भाग गेला म्हणजे दुःखही गेलं आणि कष्टही गेले. किती जन्मातला गेला? तर हजारो जन्मातला गेला. शिण भाग गेला. कशाचा परिणाम? तुमचे चरण देखिलिया. अजून काय झालं? अवघा झाला आनंद. आनंद होण्याचा आणि मन स्थिर होण्याचा काय अर्थ आहे? काय संबंध आहे? याचं कारण आहे बरं, याचा संबंध आहे. म्हणूनच तसं म्हटलंय, जोपर्यंत मनाची स्थिरता प्राप्त होत नाही तोपर्यंत आनंदाला आपण प्राप्त होऊ शकत नाही. जसं पौर्णिमेचा चंद्र जर आकाशात असेल आणि तो चंद्र जर आपल्याला पाहायचा असेल तर एक भांड लागेल, त्यात आपल्याला पाणी ठेवावं लागेल, आणि ते पाणी आणि ते भांड आपल्याला मोकळ्या भूमीमध्ये ठेवावं लागेल, ज्याच्यावर झाकण कशाचं नाही. अशा वेळी आपल्याला चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात दिसेल. बरोबर का? बरोबर का? बरोबर का? पाणी जर शेवाळलेलं असेल तर दिसेल का? तुम्ही तर म्हटले दिसेल, नाही दिसणार. तेच पाणी जर असं हलत असलं तर चंद्र व्यवस्थित दिसेल का? नाही दिसणार. मग त्यासाठी भांड लागेल, स्वच्छ पाणी लागेल, आणि ते पाणी स्थिर लागेल. ते पात्र मोकळ्या भूमीवर ठेवलेलं लागेल आणि वरून चंद्र असावा लागेल. अशा वेळी त्या चंद्राचं स्वच्छ प्रतिबिंब कशात पडेल? त्या पाण्यात पडेल, आणि तेव्हा आपण चंद्र पूर्ण पाहू शकतो. याच रीतीने जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद होतो, सुख होतं, त्यावेळी चंचल असलेलं मन तेवढ्या काळापुरतं स्थिर होतं, आणि आत असलेला आत्मा जो आहे ना, आत्मा आनंद रूप, त्याचं आपल्याला काय होतं? भान होतं. त्याचं प्रतिबिंब तिथे पडतं आणि मनाची स्थिरता त्या आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र होते. अशा काळी आपल्याला असं वाटतं की आपल्याला आनंद झाला. पण आनंद होणं हे विषयाच्या ठिकाणी नाही, वृत्तीच्या स्थिरतेवरती अवलंबून आहे. जेव्हा मनाची स्थिरता प्राप्त होईल भगवंताच्या चरणाच्या दर्शनाने, मनाची स्थिर प्राप्त झाली की मग अवघा झाला आनंद. आणि एवढा आनंद झाला, त्याचा परिणाम असा झाला, तो भगवान आणि त्याचे गुणानुवाद मी अखंड गाऊ लागलो. आता मन इतस्तता न धावता केवळ त्याच्या चरणाच्या ठिकाणी मिठी पडली
प्रेमरसे बैसली मिठी. मन भगवंताच्या चरणावर स्थिर झाल्याचा परिणाम आनंद निर्माण झाला आणि त्या चरणाविषयी अर्थात भगवंताच्या स्वरूपाविषयी अंतःकरणात प्रेमरस निर्माण झाला आणि त्या प्रेमरसाचा परिणाम भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी मिठी पडली म्हणजे एकाग्रता सिद्ध झाली. मिठी पडली म्हणजे काय? आपण ज्यावेळी 12-15 वर्षांनी एखादा मित्र भेटला की त्याला कडकडून मिठी मारतो. मिठी मारलेल्या क्षणापुरती आपली मनाची काय होते? एकाग्रता होते, एकाग्रता. आणि म्हणून प्रेमरसे बैसली मिठी, इथे मनाची काय झाली? एकाग्रता सिद्ध झाली. प्रेमरस म्हणजे नामस्मरण. अंतःकरणात प्रेमभाव निर्माण झाला आणि केवळ अंतःकरणापुरता तो मर्यादित न राहता प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी. तेच अंतःकरणात जे भगवंताचं नामस्मरण आता स्थिर झालंय तेच मुखाला देखील आवडू लागलं. आणि लाठी म्हणजे गोडी. आवडी लाठी मुखासी, त्याच रसाची गोडी कशाला लागली? मुखाला लागली. आणि मग एवढा आनंद, त्या आनंदाचं मोजमाप आपण करू शकत नाही. कशाने मोजायचंय? तर इतर कोणतंही माप आमच्याकडे नाही. एकच माप आहे, विठ्ठल हेच माप आहे. शेवटचं चरण. तू का तू का
तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप, भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद, झालेली सेवा भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो, भगवान संगमेश्वरांच्या चरणी समर्पित करतो।
जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय वेदशास्त्र आणि गुरुवर्यांचं आहे. जे काही अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. श्रोते सज्जनांनी ते गोड करून घ्यायचे. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी समर्पित. आज आपण कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्ताने अर्थात हरिदिनी आज आहे. भगवान पंढरीश पांडुरंगाची वारी आहे. ज्या साधकांना पंढरपूरला वारीला जाणं शक्य नाही अशा सर्व साधकांसाठी आपण या ठिकाणी येणं योग्य आहे, गरजेचं आहे, किंवा हा उपक्रम आपल्यासाठीच हाती घेतलेला आहे. सर्वात भगवंताला प्रिय काय असेल तर ती हरिदिनी म्हणजे एकादशी आहे. आणि अशा कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्ताने एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपण प्रतिमासाप्रमाणे साजरा करतो. त्यातील आजची जी सेवा होती अर्थात यजमान पद ज्यांच्याकडे आजचं आहे ते आपल्या शेजारील गाव समस्त ग्रामस्थ कोपरे आणि भजनी मंडळ त्याप्रमाणे श्रोतृवर्ग सर्व आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. मोठ्या कष्टाने मोठ्या ताकदीने सर्वांना एकत्रित करून या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं. खऱ्या अर्थाने हे होत असताना एवढं सोपं नाही. गावगावला म्हटलं की प्रत्येक ठिकाणी रोजच कशाच्या तरी वर्गण्या चालू आहेत, कशाचे तरी कार्यक्रम चालूच आहे. पण तरी देखील आपण हे केलं पाहिजे, कारण आपण दररोज उत्पन्न घेत असताना त्या उत्पन्नातला काही भाग आपण धर्म कार्यासाठी खर्च केला पाहिजे. का केला पाहिजे याचं कारण आहे धनाची शुद्धी ही दानानेच होत असते. आणि तुम्ही निरीक्षण करा, गावात ज्या कुटुंबाला दान करण्याची सवय नाही त्याचे सगळे पैसे दवाखान्यात गेल्याशिवाय राहत. जे 100% कमवतोय ना 90% त्याच्यातच जातात. 1-2% तुम्ही स्वच्छ भावनेने शुद्ध अंतःकरणाने जर दान धर्मासाठी खर्च केले तर उरलेल्या पैशाला बाद येत नाही. आणि म्हणून माणसाने केलं पाहिजे. हा, तुम्ही 1 रुपया दिला तरी दानच आहे आणि लाख दिले तरी दानच आहे. फक्त दातृत्वाची तुमची भावना अंतःकरणात असणं फार महत्वाचं आहे. समाजाला मोठेपणा मिरवण्यासाठी दान देण्याची गरज नाही. दानाने सर्वात मोठी गोष्ट काय होत असेल तर आपली अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. आणि अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय देव भेटत नाही. आणि भेटला तरी तो स्थिर होत नाही. का? अंतःकरण वृत्ती स्थिर नाही ना. देखिले तुमचे चरण आपण किती वेळा जातो पंढरपूरला आणि किती वेळा दर्शन घेतो तरी आपली वृत्ती स्थिर होते का? एकाग्र होते का? होत नाही. का? त्याचं मुख्य कारण हजारो जन्मातील संसाराचे संस्कार, मल आणि विक्षेप आवरण असे 3 दोष आपल्या अंतःकरण वृत्तीत असतात. त्यापैकी मल आणि विक्षेप हे सेवेनेच नष्ट होत असतात. आणि म्हणून आपल्याला सेवा करावी लागते. आवरण दोष जाण्यासाठी ज्ञानाची गरज असते आणि म्हणून तर कीर्तनाची योजना आहे. मल विक्षेप सेवेच्या द्वारा नष्ट होतील आणि ज्ञानाच्या द्वारा अंतःकरणातील आवरण नावाचा दोष नष्ट होईल. अखंड भगवान आपल्या अंतःकरणात विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या रीतीने कोपरे ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्रित येऊन, आमचे वसंतराव आहेत, रंगाभाऊ आहे, शेषराव तात्या आहे, सुदामदेव आहेत, इकडे आपले जगताप भाऊ आहेत जुने भजनी, आणि तळमळ करणारे आमचे सयाजी मामा आहे. तुम्ही खरंच मामा आहे का सारे गावाचे मामा आहेत? सारे गावाचे मामा आहेत बरं का. तुम्ही कोणी म्हटलं की सयाजी मामा म्हणतात कोपऱ्यातले सगळे लोक त्यांना. आणि गावाने एवढ्या प्रेमाने हाक मारायला देखील तेवढ्या प्रेमाने वागावं लागलं. आणि असे सयाजी मामा आहेत, तरुण मंडळी सगळी आहे, राजू भाऊ आहेत, त्यांचे सर्व सवंगडी आहेत. आज आदरणीय धनाभाऊ उपस्थित आहेत, मला वाटतं दत्तू भाऊही उपस्थित आहेत, आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहे. आता सर्वांचा नाम उल्लेख करणं योग्य ठरणार नाही, कारण तुम्ही माझ्या आहात आणि मी तुमचा आहे. नावं कोणाची घ्यावी लागतात? परक्या माणसाची घ्यावी लागतात. त्याच्यामुळे काय परकेपणा कोणताही नाही. आपण सर्व एक आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे, जेव्हा जेव्हा अंतःकरणात तुमच्या भावना येईल त्या त्यावेळी संगमेश्वराकडे येत चला, दर्शन घेत चला. आपल्याला निश्चित जीवनात आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा कोपरे ग्रामस्थांना धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळ्यांनी कोपरे ग्रामस्थांचं आपण स्वागत. आणि आता थोडा वेळ म्हणता म्हणता पाहून वाजलायच घड्याळात. आपण माणूस म्हणतो जेवायचं नाही जेवायचं नाही, बसला की 2-4 भाकरी हाणल्याशिवाय राहत नाही.
याच रीतीने कीर्तन अगदी थोडा वेळच करायचं होतं, पण करता करता किती वेळ झाला हे लक्षात आलं नाही आणि म्हणून तुमची थोडी वेळ जास्त घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यासाठी प्रत्येक वेळी आपण सगळी भजनी मंडळी विशेष उपस्थित असतात, सर्वांना धन्यवाद देतो. आज थोडा गारवा जास्त असल्यामुळे उशीर झाला थोडा, एवढंच. आणि या ठिकाणी साऊंड सिस्टीम आदरणीय आमच्या हरिबाबा जाधव, त्यांचे चिरंजीव सिद्धू यांची सिस्टीम आहे. प्रत्येक वेळी त्यांना बोलवल्यानंतर ते मोठ्या प्रेमाने या ठिकाणी येतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आपण सर्व मंडळी, किरण महाराज हार्मोनियम वादक, नाना महाराज, राजाराम बाबा हे सगळे आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय.